बिलोली एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर. बोर्ड झाकून मनमानी, प्रवासी आणि पत्रकारांना उद्धट उत्तर. एसटी महामंडळाच्या सेवा सुधारण्याच्या सगळ्यांच्या घोषणांवर पाणी फिरवणारा प्रकार बिलोली आगारात समोर आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांची मनमानी यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचं वृत्तप्रतिनिधींनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. नेमका प्रकार काय? 16 ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक MH20 BL 2056 ही बस नांदेडहून बिलोली आगारात दाखल झाली. आगारात आल्यानंतर या बसची पुढील फेरी ही बिलोली ते निजामाबाद या मार्गावर झाली. मात्र या बसमध्ये बस चालकाची मनमानी स्पष्टपणे दिसून आली. बसच्या पुढील बाजूला असलेला मार्गदर्शक बोर्ड घाणेरड्या आणि मळकट कपड्याने या बोर्ड झाकल्यामुळे ही बस नेमकी कुठे जाणार आहे हे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना कळले नव्हते. शाळकरी, मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक या सर्वांनीच वाहकाला विचारणा केली, परंतु त्याने समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण होते. पत्रकारांची उद्धट वर्तन. या प्रकाराची माहिती घेण्यासाठी गेलेल्या सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधींना वाहक आणि कंडक्टरने उद्धट भाषेत उत्तरे दिली. तुम्हाला जे करायचे ते करा अशा आविर्भावात कर्मचाऱ्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. नियमाप्रमाणे प्रत्येक बसवर मार्ग स्पष्टपणे दाखवणारा बोर्ड असणे बंधनकारक आहे. तो मुद्दाम झाकणे म्हणजे प्रवाशांची दिशाभूल करणे आहे. वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का? बिलोली आगारात गेल्या काही महिन्यांपासून बस वेळेवर न येणे, कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा, बसमधील अस्वच्छता यासारख्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. असं असूनही वरिष्ठ अधिकारी केवळ कागदोपत्री कारवाई करत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की बिलोली आगाराचे वरिष्ठ अधिकारी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित वाहक, कंडक्टर आणि वाहन चालकावर निलंबनासह कठोर कारवाई करतील का, की नेहमीप्रमाणे ही बाब देखील दाबली जाईल? प्रवाशांची मागणी. प्रवाशांनी मागणी केली आहे की दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी आणि सर्व बसेसचे बोर्ड तपासून नियमितपणे स्वच्छ ठेवण्याचे आदेश द्यावेत. या संभ्रमात आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड, बिलोली. गाडीला बघा इथं पाठीच लावले नाही, फक्त नांदेडवरून आली, जाणार कुठं थांबणार कुठं काहीच माहित नाही. हा बोला. पाठी नाही, काय नाही तर जावं तिथे कुठं जायचं तर तेच म्हणतो मी विचारतो. जायचं आहे पण ते पाठीच नाही ना, त्याला पाठीच नाही गाडीला. गाडीला पाठीवर का आहे? काय बी नाही, पांघरण टाकून पांघरण टाकून पाठीवर आहे. गाडीचे तुम्ही जाऊ का ड्रायव्हर? या गाडीचे ड्रायव्हर तुम्ही आहो? मग त्याच्यावर पडदा का टाकल्या? ते निजामाबाद आहे बरोबर. नाही, निजामाबाद आहे हो. प्रवाशाला कसं कळायला पाहिजे? नाही नाही हो, बोधन निजामाबाद दिसायला पाहिजे ना. काय म्हणलं? एक निजामाबादचा बोर्ड आहे. नाही हो, आहे तर त्याच्यावर आहे, पडदा आहे. बसले निजामाबाद म्हणून तर त्याला काय नाही हो, ते झालं, पण पडदा आहे तर तुम्ही. बोर्ड नाही, बोर्ड नसल्यामुळे हे केलं. कोण्या डिपूची आहे गाडी? ते बिलोल डेपो. बिलोल डिपूची आहे. बरोबर. तुमचं नाव? वाहक आहे की तुम्ही कंडक्टर? हो साहेब, बरोबर आहे हो. नाही हो, तुम्ही सांगा की बोर्ड आहे ना त्याच्यावर. बोर्ड ठेवायला पाहिजे बघा की. इथं का नाही गाव नरसी बिलोली बोर्ड. झालं, गाडी आता इथं थांबणार आहे की निजामाबाद जाणार आहे? बोधन. मग त्याच्या पुस्तक ते ठेवायला पाहिजे ना तुम्ही. काय किलर कट पुढं का झापल्या? पुढे झापल्या ना त्याच्यावर. तेच हो, पुढं का झापून ठेवल्या त्याला? तेवढंच पाठी लावा ना. बोर्ड आहे फक्त गाडी पडदा टाकलं तर प्रवासी कन्फ्युज होतात की नाही? गणपोच झाला नाही तिथं बोधन पर्यंत किलर काठायचं. बरं, चालेल.